तिळगुळ लाडूची इतकी सोपी रेसिपी आहे की नवशिकेसुद्धा पटकन बनवतील. 1 किलो साधे म्हणजे अनपॉलिश तीळ घेतलेले आहेत. थोड्या थोड्याशा बॅचमध्ये हे तीळ आपल्याला मस्त खमंग आणि खरपूस भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर अर्धा किलो शेंगदाणे, 1 किलो तिळासाठी अर्धा किलो शेंगदाणे थोड्या थोड्याशा बॅचमध्ये मस्त खमंग आणि खरपूस असे भाजून घ्यायचे, थंड करून घ्यायचे आहेत आणि मग याची सालं काढून घ्यायची आहेत. आणि आपल्याला याचा कूट करायचा आहे म्हणून मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे शेंगदाणे घ्यायचे. पल्स मोडवर म्हणजे मिक्सर ऑन ऑफ करत ह्या शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचा आहे. आता इथे तुम्हाला काही दाणे अख्खे दिसतील, तर इतपत असा हा शेंगदाण्याचा कूट तयार करून घ्यायचा आहे. आता सुकं खोबरं अगदी तासनतास किसणीवर अजिबात हात दुखेपर्यंत किसायची वेळ नाही, कारण अर्धा किलो सुकं खोबरं मी आता बारीक कट करून घेतलेलं आहे आणि आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारण मूठभर घेतलं. पुन्हा मिक्सर ऑन ऑफ पल्स मोडवर करत आपल्याला ह्या खोबऱ्याचा किस करून घ्यायचा आहे. वाटतं की नाही किसणीवर किसलेलं. आता हे खोबरं अगदी बारीक गॅसवर मस्त कढईमध्ये खमंग, खरपूस आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. खोबरं भाजून झालेलं आहे. सगळं साहित्य भाजून झालं की व्यवस्थित गार करून घ्यायचं आहे आणि मग मिक्स करून घ्यायचं. तर सुरुवातीला तीळ थंड झालेले आहेत. आता यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे. त्यानंतर थंड केलेलं खोबरंसुद्धा घालून घ्यायचं. व्यवस्थित सगळीकडून मिक्स करून घ्यायचं आहे. 1 किलो तीळ, अर्धा किलो शेंगदाणे, अर्धा किलो सुकं खोबरं असं हे प्रमाण आहे आणि त्यासाठी मी 2.25 किलो चिकी गूळ घेतलेला आहे. साधा गूळसुद्धा वापरला तरी चालेल. गुळाचे बारीक खडे करून घ्यायचे म्हणजे लवकर वितळलं जातं गूळ. आता पाक कसा करायचा ते बघूया. त्यासाठी 2 चमचे तूप गरम केलं. कापलेलं गूळ यामध्ये घालून घ्यायचं आहे. गॅस अगदी स्लो टू मीडियम ठेवायचा आणि सतत चमच्याने हलवत या गुळाचा पाक तयार करून घ्यायचा आहे. गुळाचा पाक तयार होण्यासाठी 7 ते 8 मिनिट लागतात. मस्त खमंग सुगंध आला की समजायचं पाक तयार झालेला आहे. आणि दुसरी पद्धत, सोपी पद्धत म्हणजे गुळाचा पाक तयार झाला की नाही कसं ओळखायचं, तर बशीमध्ये पाणी घ्या 2 चमचे, त्यात काही थेंब गुळाच्या पाकाचे घालायचे, थोडा वेळ थांबायचं. मस्त अशी गोळी तयार झाली की समजायचं आपला गुळाचा पाक तयार झालेला आहे. आता काय करायचं, गॅस बंद करायचा, पाकाचा टोप खाली घ्यायचा, थोडेसे तीळ यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि एका बाजूने मिक्स करून घ्यायचे आहेत. सगळे तीळ एकत्र घालू नका, नाहीतर ते मिक्स करायला खूप कठीण जातं. त्यामुळे थोडेसे घालून मिक्स करायचे आणि मग काय गरमागरम लाडू वळवायला घ्यायचे आहेत. आहे की नाही सोपी पद्धत एकदम. अगदी नवशिकेसुद्धा पटकन बनवतील आणि हे लाडू मात्र गरम गरमच वळवायचे बरं का. थंड झाले की वळवायला खूप त्रास होतो. पण समजा लाडू बनवताना मिश्रण थंड झालंच तर थोडंसं पुन्हा गरम करायचं आणि पुन्हा लाडू वळवायला घ्यायचे आहेत. तर बघा काही मिनिटातच आपले हे असे मस्त लाडू वळवून झालेले. तुम्ही सुद्धा करून बघा आणि मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा.